हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत पायनॅपल फ्लेवरचा शिरा, की जो सगळ्यांनाच खूप आवडतो. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू. तर इथे कढईमध्ये 2 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. तो असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला मस्त भाजून घेऊ. त्यानंतर 1 चमचा तुपामध्ये आपले आवडतेचे सगळे नट्स ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. त्याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ. त्यानंतर जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढाच आपण पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपलं पायनॅपल फ्लेवरचं इसेन्स विथ फूड कलर टाकायचं आहे आणि नंतर रवा टाकून त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे जेणेकरून फ्लेवर अजून इन्हॅन्स होईल. त्यानंतर आपल्याला मस्त असं झाकण लावून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर असा आजचा आपला शिरा मस्त असा तयार झालेला आहे. त्यामध्ये अजून 1 चमचा आपण तूप टाकून घेणार आहोत जेणेकरून त्याची शाईन पण वाढेल आणि सॉफ्ट देखील